नुकताच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12वीच्या मंडळ परीक्षेचा निकाल बोर्डाच्या अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळांवर 21 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आलेला आहे। यावर्षी 12वीच्या परीक्षा 1 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीमध्ये पार पडल्या। परीक्षेसाठी संग्रामपूर तालुक्यातील 1475 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती। तालुक्याचा एकूण 89.74% निकाल लागला असून तालुक्यातील 5 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100% लागला आहे। यामध्ये या परिसरात उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेची व निकालाची परंपरा कायम राखण्यात श्री संत गुलाबबाबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तालुक्यात प्रथम, तर बापूसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालय निवाणा द्वितीय क्रमांक या दोन शाळांची शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे। तालुक्यातील 12वीच्या परीक्षेसाठी 1475 विद्यार्थी परीक्षार्थी होते। यांपैकी 1322 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत। त्यामध्ये श्री संत गुलाबबाबा कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय संग्रामपूर यांचा 100% निकाल, जिल्हा परिषद हायस्कूल पातुर्डा 71%, नागेश्वर महाराज ज्युनियर कॉलेज वरवट बकाल 98.33%, खोटेश्वर महाराज ज्युनियर कॉलेज एकलारा 87.87%, आदिवासी कनिष्ठ महाविद्यालय टुनकी 83.58% याप्रमाणे तालुक्यातील उत्कृष्ट निकाल देणाऱ्या इतर महाविद्यालयांची नावे आहेत। परीक्षेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। मी संतोष मोरखडे, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर। आज आपल्या सर्वांना माहिती आहे की संग्रामपूर तालुका आपल्या सगळीकडेच 12वीचा निकाल लागलेला आहे। आपल्या संग्रामपूर तालुक्यातून सुद्धा परीक्षेसाठी 13 विद्यालयातून वेगवेगळ्या शाखेतून विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते। त्यापैकी कला शाखेसाठी 661 विद्यार्थी होते। पैकी 538 विद्यार्थी परीक्षेत बसले होते। 83.39% हा कला शाखेचा निकाल लागलेला आहे। वाणिज्य शाखेसाठी सुद्धा 83 विद्यार्थी पैकी 81 विद्यार्थी परीक्षेत बसले होते। 5 आणि त्यामध्ये सुद्धा पास झालेल्यांचं शेकडा प्रमाण 97.59% आहे। विज्ञान शाखेसाठी सुद्धा 563 विद्यार्थी बसलेले होते। त्यापैकी 554 विद्यार्थी परीक्षेत बसले आणि पासचं शेकडा प्रमाण 98.40% आहे। तालुक्यात कला शाखेत एका विद्यालयाचा 100%, तर विज्ञान शाखेच्या 4 विद्यालयाचा 100% निकाल आपल्या तालुक्यातून लागलेला आहे। जे उत्तीर्ण झालेले आहेत, आपल्या तालुक्यातून जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत व जे प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करतो व त्यांना पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। त्यांना पुढेसुद्धा यश मिळो ही प्रार्थना करतो। आणि जे काही आता मागील त्यांच्या शिकणारी जी विद्यार्थी आहेत, त्यांच्या मागच्या बॅचेस, त्यांनीसुद्धा यांचा आदर्श घ्यावा व जसं यांनी आपल्या तालुक्याचं नाव उंचावलं तसं याप्रमाणे सुद्धा यांनी आपल्या यश मिळवून आपल्या तालुक्याचं नाव उंचवावं असं मला वाटते। धन्यवाद। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो आणि इतर विद्यार्थ्यांनी यानंतर या प्रावीण्यप्राप्त आणि यशस्वी विद्यार्थी यांचा एक आदर्श घ्यावा आणि त्यानुसार त्यांनी भरीव कामगिरी करावी। यानंतर पुढच्या वर्षी जी परीक्षा आहे आणि जी माहिती आहे ती संकलित केल्या जाईल आज ताबडतोब, आणि किती विद्यार्थी यशस्वी झाले आणि किती विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले याविषयी माहिती ती देतील। सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि कौतुक।